माणसाचं घटक्याचं घड्याळ होतं. नमस्कार मंडळी, रामराम. माझ्या ह्या ग्रीन टीवर आज ब्लॉगची सुरुवात केली. 2 दिवसापासून कोणत्याही प्रकारचे ब्लॉग नव्हते. तर कारण असं खास नाही, उगाचच असं एक दिवस कंटाळा केला का दुसऱ्या दिवशी शूट करायचा कंटाळा येतो आणि त्यात कालचा दिवस थोडा गडबडीचाच गेला आणि टी व्हीवर सतत एक बातमी आहे आणि तसंच मोबाईलवर कोणत्याही प्रकारचं प्लॅटफॉर्म ओपन केलं की त्यामध्ये तेच बातमी आहे, म्हणजे अजितदादा पवार आपल्या महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर अजितदादा पवार यांचं अपघातात निधन झालेलं आहे. त्यांचं प्लेन क्रॅश झालं. परवा सकाळी ही अचानक बातमी कानावर आली आणि खरंच ही म्हण मला खरीच वाटली की माणसाचं घटक्याचं घड्याळ होतं. वयाच्या 66व्या वर्षी असं जनतेची सेवा करता करता त्यांचं असं अचानक जाणं खूप धक्कादायक आहे, सर्व जनतेसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी सुद्धा. आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहयोगी त्यांचं पण त्या दुर्घटनेमध्ये निधन झालं. तर त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.